बघा, रवी आणि कुमार नेमून दिलेल्या कामावर काम करीत आहेत. रवीला संगणकावर 32 पानं टाईप करायला 6 तास लागतात, तर कुमारला 40 पानं टाईप करायला 5 तास लागतात. एकत्र काम करून 110 पानांचे नेमून दिलेल्या कामाचे 2 भिन्न संगणकावर टायपिंग करण्यास त्यांना किती वेळ लागेल? काळकाम वेग या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा? प्रथमतः हा जो रवी आणि कुमार प्रश्नामध्ये दर्शवला लेकरांनो, या रवी आणि कुमारचं प्रतितास कार्य शोधा. जसं की रवीचं कार्य म्हणजे रवीचा प्रतितास वेग काय बाबा? हा रवी 32 पानं आणि 6 तासात काय करतो? टाईप करतो. याला जर संक्षिप्त केलं आणखी तर याला भाग कसा जाईल? तर 16/3 2 भागल्यास म्हणजे हे रवीचं प्रतितास कार्य म्हणा किंवा रवीचा प्रतितास हा काम करण्याचा वेग. कुमारचा प्रतितास वेग काय सर? किंवा कुमारचा वेग म्हणा, प्रतितास कार्य म्हणा, हा कुमार 40 पानं आणि टाईप करायला 5 तास एवढा अवधी घेतो, म्हणून भागीला 5. याचा अर्थ तासाला 8 पानं, हा तासाला 16/3 पानं. दोघांचं एकत्रित तासाभराचं काम किती हा प्रश्न? दोघांचं प्रतितास कार्य काय बाबा? हा प्रश्न आम्ही आमच्या मनाला विचारला पाहिजे. तेव्हा या प्रश्नाच्या उत्तराप्रत जाण्यासाठी रवीचा प्रतितास वेग अधिक या कुमारचा वेग म्हणजेच त्यांचं हे प्रतितास कार्य, दोघांचं प्रतितास कार्य किती? तेव्हा या 2 पदांची बेरीज. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे, अधिक असेल अंश मिळवणे, वजा असेल वजा करणे, छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडणे. आता 3×8 = 24 अधिक हे 16 हे छेदस्थानी जसाच्या तसा म्हणजे 24 आणि 6 = 40/3 पानं. हे झालं दोघांचं प्रतितास कार्य. आम्हाला गणित म्हणते की जर का 110 पानांचं नेमून दिलेलं काम 2 वेगवेगळ्या भिन्न संगणकावर त्यांना करायचं असेल टायपिंग करण्याचं, तर ते 110 पानं टाईप करण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल? कार्य आणि भागीला कार्यक्षमता. 110 पानं आहेत लेकरांनो आणि दोघांचं प्रतितास कार्य आहे 40/3. हा संयुक्त अपूर्णांक आणि याची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणिला घ्या. असे काही प्रत्येक प्रश्नाला असलेले गुणधर्म आम्ही पक्के लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे 110 सोबत हे 3 गुणिला आता भागीला 40. हे शून्याला शून्य घालवा. 11 गुणिला 3 आणि भागीला 4 अर्थात 33/4. याला जर संक्षिप्त केलं तर 8.1/4 हा वेळ मिळतो आम्हाला तासामध्ये. लक्षात घ्या, हे 8.1/4 म्हणजेच 33/4 होत. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. याचा अंशाधिक रूपांतरण जर केलं तर हेच ते 4×8 = 32. त्यामध्ये 1 मिळवला 33 छेदस्थानी छेद जसाच्या तसा 4. मग आता 8 तास म्हणजे 8.1/4 लक्षात घ्या. 8.1/4 हे उत्तर तासामध्ये आहे. 8 तर तास आहेत, हे काही प्रश्न नाही. 1/4 तास म्हणजे किती? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल तर 1/4 तासाचं मिनटामध्ये रूपांतरण शोधायचं असेल तर, किंवा 1/4 तास म्हणजे किती मिनटं असं शोधायचं असेल तर तासाभरातले एकूण 60 मिनटं इथं गुणीला घ्यावे लागतात. हा भाग जातो 15. लेकरांनो 15 म्हणजे 15×1 = 15 मिनिटं.
लक्षात घ्या. म्हणजे 8 तास 15 मिनिटे हे या तुमच्या विचारल्या प्रश्नाचं ॲक्युरेट ॲन्सर. जो प्रश्न विचारला की एकत्र काम करून 110 पानांचे नेमून दिलेल्या कामाचे 2 भिन्न संगणकावर टायपिंग करण्यास त्यांना किती वेळ लागेल. 8 तास 15 मिनटं हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. काळ, काम, वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.